संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काकांची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करते आणि याच दरम्यान तोंडले बोंडले या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराज यांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा सुद्धा संपन्न झाला। यावेळी सर्व परिसर टाळ आणि मृदुंगांच्या गजरामध्ये विठुमाय झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि यावेळी बंधू भेटीचा एक क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी हजारो वारकरी दाखल झाले होते। यावेळी दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आणि याच बंधू भेटीचा आढावा घेतलाय सुजित काळंगे यांनी। पाहूयात। रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण तोंडले बोंडले या ठिकाणी आहोत। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराजांच्या दोन्ही पालख्या एकत्र आल्या आणि तोंडले बोंडले या ठिकाणी होत असणारी ही दोन भावांची भेट आहे। ती दोन भावांची भेट प्रचंड महत्त्वाची मानली जाते। प्रचंड मोठा वारकरी वर्ग हे दोन भावांची भेट पाहण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत असतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकरी, त्याचबरोबर संत सोपान काका महाराजांच्या पालखीतील वारकरी जे आहेत ते दोन्ही वारकरी खरं तर या ठिकाणी एकत्र येत असतात आणि या ठिकाणच्या माध्यमातून खरं तर हा दोन भावांचा जो सोहळा आहे तो सोहळा इथल्या प्रत्येक वारकऱ्याला पाहायला मिळत असतो। ही भावंड भावना जन्माला येण्याचं आणि भावंड भावना जपलं जाण्याचं ठिकाण म्हणजे हे ठिकाण आहे असं मानलं जातं। पंढरीच्या वाटेवरचा सगळ्यात महत्त्वाचा विसावा जर कोणता मानला जात असेल तर तो हा मानला जातो। याचं कारण आहे ज्ञानोबराय आणि सोपान काका महाराज यांच्या एकत्र येण्यानं कितीतरी वारकऱ्यांना अगदी दोन भाऊ एकत्र आले, दोन मंडळी एकत्र आल्या, दोन्ही गावची माणसं एकत्र आली, अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं होत असतात। आजचा हा जो प्रवास आहे तो प्रवास बंडी शेगावपर्यंत होत राहणार आहे। आपण जसं बघत राहतोय तसं लोक टाळ्या वाजवत माऊलींच्या पालखीचं त्याचबरोबर पुष्पवर्षाव करत माऊलींच्या आणि सोपान काकांच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत करत असतात आणि या बंधू भेटीचा क्षण जो आहे तो क्षण, त्या क्षणाचा आनंद हे सगळे वारकरी साजरे करत असतात। असं प्रत्येक वर्षी शतकानं शतकं चालत असलेला हा सोहळा या मातीमध्ये आजच्या दिवशी संपन्न होत असतो। या परिसरातील कित्येक नागरिक सुद्धा या ठिकाणी हा सोहळा पाहण्यासाठी एकत्र येत असतात। कित्येक बंधू भगिनी या ठिकाणी हा भावंड भावनेचा सोहळा पाहण्यासाठी एकत्र येतात आणि हा सोहळा आपल्या याची देही याची डोळा पाहण्यासाठी आसुसलेले असतात। कॅमेरामन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, तोंडले बोंडले।